Hello friends, I am Umesh Sirgari, lecturer at SPM Polytechnic, कुमटे सोलापूर. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपला जो कोर्स आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग मेजरमेंट्स या कोर्सचा लास्ट व्हिडिओ बघितलात तर त्या व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रिकल टेम्परेचर इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे जर आपल्याला टेम्परेचर मोजायचं इन फॉर्म ऑफ इलेक्ट्रिक सिग्नल तर कोणकोणते इन्स्ट्रुमेंट आपण यूज करू शकतो ते आपण पाहिलेलं आहे. तर त्या व्हिडिओमध्ये आपण थर्मोकपलबद्दल सविस्तरमध्ये डिटेलमध्ये चर्चा केलेली आहे. तर त्यामध्ये आपण थर्मोकपल कोणत्या प्रिन्सिपलवरती काम करतो, जसं की तुमचा सीबॅक इफेक्ट असेल आणि पेल्टियर इफेक्ट असेल किंवा थॉम्सन इफेक्ट असेल, तसेच आपण लॉ ऑफ इंटरमिडिएट मेटल्स आणि लॉ ऑफ इंटरमिडिएट ऑफ टेम्परेचर याबद्दल देखील डिस्कस केलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपले जे नेक्स्ट इलेक्ट्रिकल टेम्परेचर इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. तर नेक्स्ट जे आहे ते थर्मो रजिस्टिव्ह टेम्परेचर मेजरिंग डिव्हायसेस. म्हणजे यामध्ये काय होणार म्हणजे तुमचा जो चेंज इन टेम्परेचर आहे तो चेंज इन टेम्परेचर तुम्ही इन फॉर्म ऑफ द चेंज इन रेजिस्टन्स तुम्ही मेजर करणार आहात. तर अशा इन्स्ट्रुमेंटला थर्मो रजिस्टिव्ह टेम्परेचर मेजरिंग डिव्हायसेस असे म्हणतात. म्हणजे तुमचं चेंज इन टेम्परेचर आहे ते तुम्ही चेंज इन रजिस्टर, म्हणजे तुम्हाला माहीत आहे मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, जर तुम्हाला इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये तुम्हाला टेम्परेचर मेजर करायचं असेल तर तुम्हाला काय चेंज करावं लागेल, एक तर तुम्हाला रजिस्टर चेंज करावं लागेल सर्किटमधला, किंवा तुम्हाला व्होल्टेज चेंज करावं लागेल, किंवा तुम्हाला करंट फ्लो जो आहे तो चेंज करावा लागेल. तर हे तुम्हाला चेंज करावं लागेल. थर्मोकपलमध्ये काय होत होता थर्मोकपलमध्ये तुमचा व्होल्टेज किंवा तुमचा करंट जो आहे तो चेंज होत होता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेम्परेचर जो आहे तो चेंज इन टेम्परेचर जो आहे चेंज इन रेजिस्टन्स केल्यावरती म्हणजे चेंज इन फॉर्म ऑफ द चेंज इन रेजिस्टन्स आपण मेजर करणार आहोत. तर त्यामध्ये दोन टाईपचे थर्मो रजिस्टिव्ह डिव्हायसेस आहेत. एक आहे आर टी डी म्हणजे रेजिस्टन्स टेम्परेचर डिटेक्टर, दुसरं आहे थर्मिस्टर. तर पहिला बघूया रेजिस्टन्स टेम्परेचर डिटेक्टर. रेजिस्टन्स टेम्परेचर डिटेक्टर इज basically entire a long, small in diameter of the metal wire, wood in coil or etched grids on the substrate, much like a strain gauge. Platinum is most commonly used metal for the RTD. म्हणजे काय हो, जर तुम्ही RTD बघितलात तर RTDमध्ये एक स्मॉल डायमीटरचा वायर असतो. तुम्हाला सगळ्यामध्ये दिसेल. स्मॉल डायमीटरचा वायर असतो, तो पूर्ण म्हणजे रिवॉल्व केलेला असतो, लॉंग लेन्थचा रिवॉल्व केलेला असतो. तर मोस्टली हा जो आहे प्लॅटिनम मटेरियलचा असतो. प्लॅटिनम मटेरियलचाच का असतो हे तुम्हाला मी ऑलरेडी मी तुम्हाला जे आपले प्रेशर मेजरमेंट डिव्हायसेस आहेत त्यामध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. तर हा जे आहे आता रेजिस्टन्स कसा काम करतो, RTD कसा काम करतो, तर RTD operates on the principle that the electrical resistance of the metal changes periodically in essential linearly and repeatable manner with change in temperature. म्हणजे RTD कसा हो, म्हणजे तुमचा जो रेजिस्टन्स आहे RTDचा तो विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर चेंज होत असतो. म्हणजे जर तुम्ही टेम्परेचरमध्ये चेंजेस केलात तर तुमचा तो मटेरियलमधला रेजिस्टन्स चेंज होतो आणि चेंज इन रेजिस्टन्स तुम्ही मेजर करता इन फॉर्म ऑफ द चेंज इन टेम्परेचर. या दोघांमधलं जो रिलेशन आहे तो लिनियर रिलेशन असतो. म्हणजे जेवढा तुमचा रजिस्टर चेंज होईल किंवा जेवढा तुमचा टेम्परेचर चेंज होईल त्या प्रपोर्शनलीच तुमचा रेजिस्टन्स चेंज होत असतो. मग तुम्ही रेजिस्टन्स मेजर करता इन फॉर्म ऑफ दी टेम्परेचर चेंज तुम्ही ते सांगू शकता. म्हणजे तुमचा जेवढा रेजिस्टन्स चेंज होईल त्या प्रोपोर्शनली तुमचा टेम्परेचर चेंज झालेला असेल. तर हे जे आहे लिनियर रिलेशनशिप असतात रेजिस्टन्स आणि टेम्परेचरमध्ये. तर आणि RTD हॅव अ पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट. म्हणजे RTD जो आहे तो हे तुम्हाला MCQमध्ये विचारू शकतात. RTD जे आहे ते पॉझिटिव्ह रेजिस्टन्स कोएफिशियंट आहे. पॉझिटिव्ह म्हणजे काय हो, म्हणजे जर तुमचा टेम्परेचर इन्क्रीज झाला तर तुमच्या मटेरियलचा रेजिस्टन्स पण इन्क्रीज होतो. रेजिस्टन्स जो आहे तो देखील इन्क्रीज होतो. जर तुमचा टेम्परेचर डिक्रीज झाला तर तुमचा रेजिस्टन्स जे आहे तो पण डिक्रीज होतो. म्हणजे याला पॉझिटिव्ह कोएफिशियंट असे म्हणतात, पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट असे म्हणतात. म्हणजे
रेजिस्टन्स इन्क्रीजेस विथ अ टेम्परेचर. म्हणजे जसं टेम्परेचर इन्क्रीज होतं तसं रेजिस्टन्स पण इन्क्रीज होतो. तर हे झालं RTDबद्दल. आणि जर तुम्ही बघितलात टॉपिकली इलेक्ट्रिकल सर्किट डिझाईन टू मेजर द टेम्परेचर विथ RTD is actually measures a change in a resistance of the RTD which is then used to calculate change in temperature. म्हणजे जेवढा तुमचा रेजिस्टन्स चेंज होत असतो RTDमध्ये जेवढा तुमचा रेजिस्टन्स चेंज होत असतो तेवढाच तुमचा टेम्परेचर, त्या प्रोपोर्शनली तुमचा टेम्परेचर चेंज झालेला आहे असं तुम्हाला कॅल्क्युलेट करता येतो. का म्हणजे तुम्हाला माहीत आहे, मी आता सांगितलं की पॉझिटिव्ह कोएफिशियंट आहे आणि लिनियर रिलेशनशिप आहे. म्हणजे जसा तुमचा रेजिस्टन्स चेंज होईल तेवढा तुमचा टेम्परेचर चेंज झाल्याने किंवा तेवढा टेम्परेचर चेंज होईल त्या प्रोपोर्शनलीच तुमचा रेजिस्टन्स चेंज होतो. आणि तुम्ही रेजिस्टन्स जे कॅल्क्युलेट करता तो इन फॉर्म ऑफ दी टेम्परेचर तुम्ही कॅल्क्युलेट करत असता. तर बेस्ट एक्झाम्पल जर तुम्हाला एक्झाम्पल घेऊन जर सांगायचं असेल तर ब्रिज सर्किट कन्स्ट्रक्शन. जर मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये पण जो आपला या सब्जेक्टचा दुसरा व्हिडिओ आहे त्यामध्ये पण मी तुम्हाला ब्रिज सर्किट कसा असतो किंवा त्याचं फंक्शन काय ते देखील मी सांगितलेलं आहे. इवन मी तुम्हाला प्रेशर मेजरमेंटमध्ये देखील मी तुम्हाला याबद्दल एक्सप्लेन केलेलं आहे की जे तुमचे वेस्टर्न ब्रिज आहे तो कसा काम करतो. तर जर तुम्ही तर पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो वेस्टर्न ब्रिज जो आहे तो कसा काम करतो. तर वेस्टर्न ब्रिज सर्किटमध्ये 4 रेजिस्टन्स असतात, R1, R2, R3, R4. त्यापैकी एक जो रजिस्टर असतो तो रजिस्टर सेन्सिंग रजिस्टन्समधून यूज करतात. म्हणजे जिथं तुम्हाला सेन्स करायचं आहे हे स्ट्रेन गेजेसमध्ये पण सेम हेच फिनॉमिना यूज होतो किंवा तुमचं प्रेशर मेजरमेंट करत असता तिथं देखील सेम फिनॉमिना यूज होतो आणि टेम्परेचरमध्ये पण तेच. म्हणजे तुमचा जो एक रजिस्टर आहे तो सेन्सिंग असतो. म्हणजे जिथं तुम्हाला सेन्स करायचं आहे, आता टेम्परेचर सेन्स करायचं असेल तर टेम्परेचरपाशी म्हणजे ज्या बॉडीचं टेम्परेचर सेन्स करायचं तिथं ठेवतात. जर तुम्हाला स्ट्रेन मेजर करायचं असेल तर तो ज्या मटेरियलवरती आपण स्ट्रेन देत आहे त्या मटेरियलमध्ये ठेवतात. जर तुम्हाला जर प्रेशर मेजर करायचं असेल तर तो चेंबरमध्ये ठेवतात. तर अशा पद्धतीनं म्हणजे सेन्सिंग रेजिस्टन्स आहे तो त्या जिथं आपल्याला टेम्परेचर किंवा प्रेशर जे काही पॅरामीटर्स मेजर करायचे आहेत त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये जो व्हॅल्यू आहे, हा जो रजिस्टर आहे तो रजिस्टर त्या याच्यात ठेवतात, म्हणजे त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये ठेवतात. आणि R1, R2, R3 हे जे 3 आहेत हे तिन्हीचे व्हॅल्यू आपल्याला नोन असतात. त्यापैकी R3 जो आहे तो ॲडजस्टेबल असतो. म्हणजे R3वरती एक वायपर बसवलेला असतो. म्हणजे हा जो रजिस्टर आहे तुमचा यावरती एक वायपर बसवलेला असतो. एक रजिस्टर आहे समजा तुमचा, या रजिस्टरवरती वायपर बसवलेला असतो. म्हणजे तुम्हाला त्याची रजिस्टिव्हिटी वायपरच्या साहाय्याने तुम्हाला चेंज करता येतो. म्हणजे हा वायपर जो आहे तो मूव्ह होऊ शकतो. म्हणजे इथून ते इथंपर्यंत तुम्ही मूव्ह करून त्याची रजिस्टिव्हिटी जी आहे तुम्ही चेंज करू शकता. मग आता फंक्शन कसा होतो याचा आणि याच्यामध्ये आता तुम्ही पोटेन्शियल डिफरन्स इथं व्होल्टेज जर इथं दिलात, इनपुट व्होल्टेज जर तुम्ही इथं दिलात दोन्ही आर्म्सला, तर हा जो रिमेनिंग जे 2 आर्म्स आहेत यामध्ये तुमचा व्होल्टमीटर किंवा तुमचा जो ॲमीटर असतो तो माउंट केलेला असतो. आणि जेव्हा तुम्ही याला व्होल्टेज देता त्यावेळी काय होणार, तुमचा जो करंट आहे तो करंट यामध्ये 5 व्होल्ट चालू होईल किंवा व्होल्टेज 5 व्होल्ट चालू होईल आणि व्होल्टेज डिफरन्समुळे करंट 5 व्होल्ट चालू होईल. आणि जर सपोज आणि R1 हा जो रजिस्टर आहे आणि याचा समोरचा रेजिस्टन्स RX, या दोघांचं मल्टिप्लिकेशन R1 × RX इज इक्वल टू जर या दोघांचं मल्टिप्लिकेशन इतका असेल R2 आणि R3 × R3, तर त्यावेळी काय होणार, तुमचा सर्किट जो आहे तो स्टेबल असणार किंवा तो नल पोझिशनला असणार. म्हणजे त्यावेळी काय होणार, तुमचा जो सर्किट आहे तो नल पोझिशनला असणार. म्हणजे तुमचा जो व्होल्टमीटर किंवा तुमचा जो ॲमीटर असतो तो तुम्हाला इंडिकेट 0 करत असतो. म्हणजे सध्याला कंडिशन जी आहे म्हणजे R1 × विथ R3 RX इज इक्वल टू दी R3 × विथ R2 इज इक्वल. देन तुमचा जो त्यावेळी जो तुमचा मल्टीमीटर किंवा तुमचा जो इंटायर सर्किट आहे तो इंटायर सर्किट नल पोझिशनला असतो किंवा तो 0 पोझिशनला असतो. मग ज्यावेळी तुमचा RXमध्ये व्हॅल्यू चेंज होतो, आता सपोज आता हा जो आहे आता तुम्ही कॉन्टॅक्ट करत आहात जिथं तुम्हाला टेम्परेचर मेजर करायचं आहे त्याला. मग टेम्परेचर चेंज झाला तर तुमचा रेजिस्टन्स चेंज होईल. आता इथं सपोज समजा इथं टेम्परेचर चेंज झाला तर इथला रेजिस्टन्स चेंज होईल. इथला रेजिस्टन्स चेंज झाल्यावरती काय होणार, तुमचा R1 × RX याचा जो मल्टिप्लिकेशन आहे याचा मल्टिप्लिकेशन वेगळा येईल. का म्हणजे RXची व्हॅल्यू चेंज झालेली आहे, RXची जी व्हॅल्यू आहे तो चेंज झालेली आहे. मग याचा मल्टिप्लिकेशन वेगळा येईल. पण हे जे आहे R2 × R3 याचं मल्टिप्लिकेशन वेगळं असेल. म्हणजे पहिला इक्वल होते
त्यावेळी आर एक्स वेगळा होता, पण आता आर एक्स जे आहे ते चेंज झालेलं आहे. का म्हणजे ड्यू टू दी चेंज इन टेम्परेचर याचं वेगळं झालेलं आहे. मग आता हे जे चेंज झालेलं आहे ते आपल्याला कुठं डिनोट होईल? तुमचा वोल्टमीटरचा जो पॉईंटर असतो तो डिफ्लेक्ट व्हायला चालू होतो, किंवा तुमचा ॲमीटर जो असतो तो डिफ्लेक्ट. का म्हणजे तो आता अनबॅलन्स झाला. आता जर तुम्ही बघितलात, आता न्यू आर एक्स जो आहे R1 मल्टिप्लाय विथ न्यू आर एक्स, नवीन आलेलं जे आर एक्स आहे इज नॉट इक्वल टू दी R2 इंटू R3. बरोबर ना, हे इक्वल नसणार. मग त्यामुळे काय होणार, तुमचा जो सर्किट आहे किंवा तुमचा जो ब्रिज आहे तो अनबॅलन्स होणार. तो अनबॅलन्स झाल्यावरती काय झाल्यामुळे काय होणार, तुमचा जो करंट आहे तो पास व्हायला चालू होणार आणि तुमचा ॲमीटर जो आहे तो इंडिकेट व्हायला चालू होणार. म्हणजे आता तो नल पोझिशनपासून डिफरंट पोझिशनला येणार. मग आता आर एक्सची व्हॅल्यू एक तर तुम्ही इथं चेंज इन करंट केवढा झालेला आहे त्यावरून तुम्ही चेंज इन टेम्परेचर तुम्ही काढू शकता. का म्हणजे जेवढा तुमचा करंट चेंज होतो त्या प्रोपोर्शनल तुमचं टेम्परेचर चेंज झाल्याने एक तुम्ही तसं काढू शकता, किंवा चेंज इन व्होल्टेज तुम्ही काढू शकता. किंवा जर तुम्ही सपोज तुमचा जो R3 आहे, R3 ॲडजस्टेबल आहे, तुम्ही R3ला चेंज केलं आणि R2 मल्टिप्लाय विथ R3. आता जे नवीन R3ला जे चेंज केल्यानंतर जे R3 व्हॅल्यू आहे इज इक्वल टू दी R1 मल्टिप्लाय विथ आर एक्स, जे नवीन आर एक्स आलेलं होतं. जर याला इक्वल करण्याचा प्रयत्न केलात, म्हणजे R3 जे आता तुम्ही चेंज केलात आणि दोघांना इक्वल करण्याचा प्रयत्न केलात, तर त्यावेळी हे तुम्हाला इक्वल झाल्यामुळे कधी दिसलो जेव्हा तुमचा वोल्टमीटर किंवा तुमचा ॲमीटर आहे तो पुन्हा नल पोझिशनला येईल. जसं जसं तुम्ही R3ची पोझिशन चेंज करता तसं जसं यांचं मल्टिप्लिकेशन चेंज होईल R2 आणि R3चा. आणि जर ते इक्वल आले कोणाला R1 एक्सला, R1 आणि आर एक्सच्या मल्टिप्लिकेशनला जर इक्वल आला, R1 मल्टिप्लाय विथ आर एक्स, न्यू आर एक्स, नवीन आर एक्स इज इक्वल टू जर R2 इंटू R3, न्यू R3, नवीन R3, म्हणजे तुम्ही ॲडजस्ट करत आहात R3ला. आणि ॲडजस्ट कधी होतो, जेव्हा तुमचा जो वोल्टमीटर आहे किंवा ॲमीटर आहे तो पुन्हा तुम्हाला जर झिरो दाखवत असेल तर तुम्ही सांगू शकता पुन्हा बॅलन्स झालेला आहे. मग त्यावरनं तुमचा जो रेजिस्टन्स चेंज केला होता R3चा, चेंज इन रेजिस्टन्स तुम्ही फाइंड आउट करू शकता विथ रिस्पेक्ट टू चेंज इन टेम्परेचर. म्हणजे जेवढा टेम्परेचर चेंज होतो, सिंपल मी सांगतो, जेवढा टेम्परेचर चेंज होतो तेवढा तुमचा रेजिस्टन्स चेंज होतो. आणि ते रेजिस्टन्स चेंज झाल्यामुळे तुमचा जो ब्रिज आहे तो अनबॅलन्स होतो. अनबॅलन्स झाल्यामुळं एक तर तुम्ही इन फॉर्म ऑफ दी व्होल्टेज जर करंट कॉन्स्टंट करंट पास करत असेल त्या सर्किटमधून तर व्होल्टेज डिफरन्स येतो. आणि चेंज इन व्होल्टेज डिफरन्स जे आहे ते तुम्ही इन फॉर्म ऑफ दी टेम्परेचर तुम्ही सांगू शकता. जेवढं व्होल्टेज डिफरन्स चेंज होतो तेवढं तुमचं टेम्परेचर त्या प्रोपोर्शनली तुमचं टेम्परेचर चेंज झालं. आणि किंवा जर पॉईंट टूला तर काय होणार, तुमचा जो करंट आहे तो करंट चेंज होणार. इथं ॲमीटरच्या साहाय्याने तुम्ही पाहू शकता. मग जेवढा ॲमीटरमध्ये जेवढा इंडिकेट करत असतो करंट, तेवढा करंट जो आहे तो इन प्रोपोर्शनल असतो तुमच्या टेम्परेचरला. म्हणजे जेवढा तुमचा टेम्परेचर चेंज होतो तेवढा करंट जास्त पास व्हायला चालू होतो सर्किटमधून. किंवा जर तुम्हाला व्होल्टेजमध्ये पण नाही आणि करंटमध्ये पण जर नाही मोजायचं, तुम्हाला रेजिस्टन्समध्ये जर मोजायचं असेल तर तुम्ही R3ला ॲडजस्ट करून यांच्या दोघांचं मल्टिप्लिकेशन इतका पुन्हा या R2 आणि R3चं जर मल्टिप्लिकेशन आणलात तर तुम्ही जे न्यू R3चं व्हॅल्यू आहे त्यावरून तुम्ही सांगू शकता की टेम्परेचर चेंज किती झालेलं आहे. म्हणजे तुम्ही टेम्परेचर चेंज आहे तो इन फॉर्म ऑफ दी चेंज इन व्होल्टेज किंवा चेंज इन करंट किंवा चेंज इन रेजिस्टन्स या फॉर्ममध्ये तुम्ही सांगू शकता RTDमध्ये. फक्त RTDमध्ये एवढं लक्षात ठेवून घ्या, RTDमध्ये जो मटेरियल यूज करतो तुम्ही रेजिस्टन्स मटेरियल तो मेटलचा असतो आणि तो पॉझिटिव्ह कोएफिशियंट असतो. त्याचा जो पॉझिटिव्ह कोएफिशियंट असतो म्हणजे जेवढा तुमचा जेवढा तुमचा टेम्परेचर चेंज होईल, टेम्परेचर वाढेल तेवढा तुमचा रेजिस्टन्स देखील वाढत असतो. आणि ते दोन्ही जे आहेत ते लिनिअर असतात. हे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. या जो म्हणजे चेंज इन टेम्परेचर आणि चेंज इन रेजिस्टन्स हे जे आहेत हे पॉझिटिव्ह कोएफिशियंट आहे, यामध्ये पॉझिटिव्ह कोएफिशियंट असतो आणि लिनिअर असतात. आणि मेटल हा जो आहे रेजिस्टन्स म्हणून यूज केला जातो. हे झालं RTDचं म्हणजे जे वैशिष्ट्य आहे त्याबद्दल. RTD जर तुम्ही जर ब्रिजमध्ये जर कन्स्ट्रक्शन बघितलं तर तुम्हाला इथं दिसेल, जे तुम्हाला मटेरियल आहे तो यामध्ये आणि यावरती ग्लास शेल्ड आहे. आणि तुमचा जो सर्किट आहे ब्रिज सर्किट आहे आणि त्याला एनर्जी सप्लाय केलेला आहे. आणि इथं मध्ये व्होल्टमीटर किंवा गॅल्व्हनोमीटर इथं माउंट केलेलं आहे. म्हणजे तुम्ही इन फॉर्म ऑफ दी व्होल्टेज जर चेक करू शकता किंवा इन फॉर्म ऑफ दी करंट. जर तुम्ही व्होल्टेज कॉन्स्टंट ठेवला तर चेंज इन करंटमध्ये मेजर करू शकता, तर करंट कॉन्स्टंट ठेवला तर चेंज इन व्होल्टेजमध्ये तुम्ही मेजर करू शकता. किंवा जर तुम्ही ॲडजस्टेबल रजिस्टर ठेवला तर रजिस्टर जो आहे तो ॲडजस्टेबल करून तुम्ही जे करंट आणि व्होल्टेज पुन्हा कॉन्स्टंट ठेवून रेजिस्टन्स चेंज करून तुम्ही चेंज इन रेजिस्टन्स इन फॉर्म ऑफ दी करंट तुम्ही इन फॉर्म ऑफ दी टेम्परेचर तुम्ही मेजर करू शकता. तर RTDचे जर मटेरियल तुम्ही बघितलात, RTD acts somewhat like an electrical transducer, converting change in temperature to the voltage signal by the measurement of the resistance. The metal that are best suited for the use of RTD sensor are pure metal
or a certain alloy of uniform quality that increase in the resistance as the temperature increases and convert it and conversely decrease in resistance as a temperature decreases. म्हणजे आता तुम्हाला सांगितलं नाही तर जसं तुमचा टेम्परेचर इन्क्रीज झाला म्हणजे मटेरियल जो आहे आर टी डीमध्ये यूज करायचा जर टेम्परेचर जर तुमचा इन्क्रीज झाला तर त्या मटेरियलचा रेजिस्टिव्हिटी पण इन्क्रीज होत असतो पण इन्क्रीज होत असतो आणि जो चेंज इन रेजिस्टन्स आहे ते तुम्ही इन फॉर्म ऑफ दी चेंज इन टेम्परेचर तुम्ही सांगू शकता. म्हणून याला इलेक्ट्रिकल ट्रान्सड्यूसर असं देखील म्हणतात का म्हणजे इलेक्ट्रिकल ट्रान्सड्यूसरचं तुम्हाला माहीत आहे की जो पॅरामीटर आहे चेंज इन पॅरामीटर इट कन्वर्ट्स इन फॉर्म ऑफ दी इलेक्ट्रिकल सिग्नल. इथं चेंज इन टेम्परेचर आहे चेंज इन टेम्परेचर इट कन्वर्ट इन टू दी इलेक्ट्रिकल सिग्नल मीन्स इज नथिंग बट इन अ चेंज इन आर्क किंवा चेंज इन रेजिस्टन्स. म्हणून याला इलेक्ट्रिकल ट्रान्सड्यूसर देखील म्हटलेलं असतात. कॉमन मेटल्स यूज्ड इन आर टी डी सेन्सर्स आर बाल्को वायर कॉपर और प्लॅटिनम किंवा बॉल्को जे आहेत किंवा निकेल कॉपर हे जे आहेत हे कॉमनली यूज करायचे मटेरियल्स आहेत. जर तुम्ही बघितलात की द कोएफिशिएंट ऑफ रेजिस्टन्स इज चेंजेस इन रेजिस्टन्स पर डिग्री चेंज इन दी टेम्परेचर. म्हणजे कोएफिशिएंट ऑफ रेजिस्टन्स मी आतापासून म्हणत होतो की कोएफिशिएंट ऑफ रेजिस्टन्स म्हणजे काय हो म्हणजे कोएफिशिएंट ऑफ रेजिस्टन्स म्हणजे काय हो चेंज इन रेजिस्टन्स जेवढा होतो पर डिग्री सेल्सिअसला म्हणजे 1 डिग्री सेल्सिअस जर तुमचा टेम्परेचर चेंज झाला तर रेजिस्टन्स किती चेंज होतो. आता रेजिस्टन्स पण 1 ओम चेंज झाला तर हे झालं याचं कोएफिशिएंट म्हणजे हे जे कोएफिशिएंट आहे लिनियर असतो आर टी डीमध्ये. म्हणजे आता 1 डिग्री जर टेम्परेचर चेंज झाला तर तुमचा रेजिस्टन्स किती डिग्री चेंज होणार 2 ओमनी चेंज होणार. आता 2 डिग्री जर चेंज झाला तर तो किती होणार सपोज समजा 1 डिग्री तुमचा टेम्परेचर चेंज झाला आणि तुमचा जर 2 ओम जर रेजिस्टन्स चेंज झाला तर 2 डिग्री जर टेम्परेचर चेंज झाला तर तुमचा रेजिस्टन्स किती व्हायला पाहिजे 4 ओम इतका रेजिस्टन्स चेंज व्हायला पाहिजे. तर आणि 3 डिग्री जर झाला तर तुमचा रेजिस्टन्स जो आहे तो 6 ओम व्हायला पाहिजे. म्हणजे हे जे आहे हे लिनियर रिलेशन आहे. म्हणजे जेवढा टेम्परेचर चेंज होतो त्या प्रोपोर्शनली तुमचा रेजिस्टन्स चेंज होतो आणि तुम्ही चेंज इन रेजिस्टन्स तुम्ही इन फॉर्म ऑफ द चेंज इन टेम्परेचर तुम्ही काढू शकता. आणि जर तुम्ही बघितला त्या ग्राफमधून तुम्हाला क्लिअरली दिसेल कॉपर अँड निकेल ऑपरेट्स ॲट अ लो टेम्परेचर रेंज अँड आर लेस एक्सपेन्सिव्ह दॅन दी प्लॅटिनम. म्हणजे कॉपर आणि निकेल जर तुम्ही बघितलात कॉपर आणि निकेलचा तर त्यांची लिनियरिटी जर बघितलं इथंपर्यंत लिनियर आहेत म्हणजे लिनियर रिलेशनशिप आहे. आपण याच्या पुढं लिनियर रिलेशनशिप नाही आहे. पण प्लॅटिनमचं बघितलं तर हायर रेंजसाठी लिनियर रिलेशनशिप आहे. म्हणून कॉपर आणि निकेल जे आहेत ते कमी टेम्परेचर जेव्हा मेजर करायचे असतात मग त्यावेळी ते कॉपर आणि निकेल यूज करतात का म्हणजे कमी टेम्परेचरमध्येच ते तुम्हाला लिनियर रिलेशन दाखवू शकतो टेम्परेचर आणि रेजिस्टन्समध्ये. पण प्लॅटिनम जर तुम्ही बघितलं प्लॅटिनम इज मोस्टली वर्सटाईल मटेरियल बिकॉज ऑफ दी इट्स वाईड टेम्परेचर रेंज. म्हणजे टेम्परेचर रेंज जो आहे तो वाईड आहे अँड एक्सलंट रिपीटेबिलिटी स्टॅबिलिटी अँड रेजिस्टन्स टू दी केमिकल अँड करोजन. म्हणजे असा जो एक केमिकल रेजिस्टन्स आहे करोजन रेजिस्टन्स आहे आणि याची स्टॅबिलिटी पण जास्त आहे सेन्सिटिव्हिटी पण जास्त आहे आणि रिपीटेबिलिटी पण चांगली आहे याची. म्हणून मोस्टली जर तुम्ही बघितलात तर प्लॅटिनम मटेरियल जो आहे तो रेजिस्टन्स म्हणून मोस्टली यूज करतात आर टी डीमध्ये. तर हे झालं आर टी डीबद्दल. तर नेक्स्ट आहे थर्मिस्टर. आता थर्मिस्टर म्हणजे काय थर्मिस्टर आणि आर टी डी हे दोन्ही पण सेम फिनॉमिना आहेत. पण जर तुम्ही बघितलात त्यामध्ये फक्त थोडा डिफरन्स आहे. ते कोणकोणते आहेत बघा. थर्मिस्टर आर अ टेम्परेचर सेन्सिटिव्ह थर्मोकंडक्टर that exhibits the large change in a resistance over the relative small range of the temperature. म्हणजे काय हो थर्मिस्टर जो आहे तो सेन्सिटिव्ह सेमीकंडक्टरनी बनलेला असतो. म्हणजे आता इथं लक्षात घ्या थर्मिस्टर जे आहे हे तुम्हाला ऑब्जेक्टिव्हमध्ये विचारतात. थर्मिस्टर जे आहे ते थर्मिस्टर सेमीकंडक्टरनी बनलेला असतो म्हणजे सेमीकंडक्टर मटेरियलने बनलेला असतो. आणि आर टी डी जे होता तो मेटलने बनलेला होता. आर टी डी जे आहे तो मेटलने बनलेला होता आणि तुमचा जो थर्मिस्टर आहे तो सेमीकंडक्टरने बनलेला असतो. आणि थर्मिस्टरचं जर तुम्ही सेन्सिटिव्हिटी बघितलात तर खूप जास्त असतो. थर्मिस्टरचं जर तुम्ही सेन्सिटिव्हिटी बघितलात तर ते खूप जास्त असतो ॲज कम्पेअर टू दी आर टी डी. म्हणजे जेवढा तुमचा टेम्परेचर चेंज होईल सपोज समजा तुमचा टेम्परेचर 1 डिग्रीपर्यंत चेंज झाला 1 डिग्री टेम्परेचर तुमचा चेंज झाला तर तुमचा रेजिस्टन्स जो असतो थर्मिस्टरमधला तो खूप जास्त होतो. म्हणजे छोटा जरी टेम्परेचर चेंज झाला ना एकदम छोटा जरी टेम्परेचर चेंज झाला ना रेजिस्टन्समध्ये चेंज आहे तो खूप मोठा असतो. तो खूप मोठा चेंज होतो.
म्हणजे आता 5 ओमपर्यंत होऊ शकतो. 1 डिग्रीचं आता ते लास्ट एक्झाम्पल मी म्हणलो होतो की 1 डिग्री सेल्सिअस जर चेंज झाला की 1 ओम. पण इथं तसं नाही. इथं 1 डिग्री चेंज झाला की 5 ओमपर्यंत चेंज होतो. म्हणजे जे तुमचा स्केल आहे, छोटा जरी टेम्परेचर तुमचा जर चेंज झाला तर तुमचा आउटपुट जो आहे तो खूप मोठा तुम्हाला दाखवतो. म्हणजे मॅग्निफिकेशन जे आहे ते खूप जास्त आहे. RTD चेंज इन रेजिस्टन्स जे आहे तो खूप जास्त होतो. म्हणजे म्हणून थर्मिस्टरचा जो सेन्सिटिव्हिटी आहे तो खूप जास्त आहे ॲज कम्पेअर टू दी RTD. आणि जर तो तुम्ही बघितला थर्मिस्टर जे आहे, देर आर 2 मेन टाइप्स ऑफ द थर्मिस्टर. वन इज पॉझिटिव्ह थर्मिस्टर अँड अनदर इज अ निगेटिव्ह थर्मिस्टर. बट वी मोस्टली यूज द निगेटिव्ह थर्मिस्टर. म्हणजे आता निगेटिव्ह म्हणजे काय, पॉझिटिव्ह म्हणजे काय. आता पॉझिटिव्ह थर्मिस्टर म्हणजे काय हो, जर तुमचा टेम्परेचर जर वाढला, चेंज इन टेम्परेचर जर तुमचा वाढला तर तुमचा रजिस्टर जो आहे तो पण वाढतो. रेजिस्टन्स जो आहे, चेंज इन रेजिस्टन्स तो देखील वाढतो. हे झालं एक. आता रिसेंटली तुम्ही जर RTDमध्ये बघितलात तर RTमध्ये पण असंच होतं. जर टेम्परेचर वाढला तर तुमचा रेजिस्टन्स वाढतो आणि टेम्परेचर कमी झाला तर तुमचा रेजिस्टन्स कमी होतो. तर याला म्हणायचं पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट. याला म्हणायचं पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट. आणि निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट म्हणजे काय हो, जर तुमचा टेम्परेचर वाढला तर तुमचा रेजिस्टन्स जो आहे तो कमी होतो. जर टेम्परेचर वाढला तर तुमचा रेजिस्टन्स जे आहे तो कमी होतो प्रोपोर्शनली. जर टेम्परेचर वाढला तर त्या प्रोपोर्शनली तुमचा रेजिस्टन्स कमी होतो. तर याला म्हणायचं निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट. तर मोस्टली थर्मिस्टरमध्ये निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट हा यूज करतात. A thermistor is similar to RTD, but semiconductor material is used instead of the metal. म्हणजे थर्मिस्टर जे आहे हे RTD सारखंच आहे, पण RTDमध्ये मेटल यूज करत होते रेजिस्टन्स वायर म्हणून मेटल यूज करत होते. पण थर्मिस्टरमध्ये सेमीकंडक्टर यूज करतात. हे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, तुम्हाला ऑब्जेक्टिव्हमध्ये विचारू शकतात. थर्मिस्टरमध्ये सेमीकंडक्टर यूज करतात. आणि RTDमध्ये काय होतं हो, RTDमध्ये जर तुम्ही बघितलात RTDमध्ये लिनियर रिलेशनशिप होता, पण थर्मिस्टरमध्ये नॉन लिनियर रिलेशनशिप असतो. RTDमध्ये तुम्ही बघितलं, जर मी तुम्हाला सांगितलं होतं जसं टेम्परेचर वाढला तर त्या प्रोपोर्शनली तुमचा रेजिस्टन्स वाढतो. पण यामध्ये तसं नाही. यामध्ये नॉन लिनियर रिलेशन असतो. यामध्ये नॉन लिनियर रिलेशन असतो. पण जर थर्मिस्टर कॅनॉट यूज द मेजर हाय टेम्परेचर ॲज कम्पेअर टू दी RTD जो आहे तो खूप हाय टेम्परेचरसाठी यूज करतात. पण थर्मिस्टर जे आहे ते खूप कमी टेम्परेचरसाठी यूज करतात. जसं की 100 डिग्री टू 200 डिग्री, म्हणजे 100 डिग्री टू 200 डिग्रीपर्यंत टेम्परेचरपर्यंत तुम्ही थर्मिस्टर यूज करू शकता. आणि सेन्सिटिव्हिटी जर बघितलात, सेन्सिटिव्हिटी थर्मिस्टरचा जास्त आहे ॲज कम्पेअर टू RTD. का म्हणजे जर थर्मिस्टरमध्ये जो तुमचा व्होल्टेज चेंज इन रेजिस्टन्स आहे तो खूप जास्त आहे. चेंज इन रेजिस्टन्स जे आहे तो खूप जास्त आहे कमी चेंज इन टेम्परेचरला. जरी तुमचा छोटा जरी टेम्परेचर चेंज झाला तर तुमचा रेजिस्टन्स जो आहे तो खूप मोठ्यामध्ये चेंज होतो. हे थर्मिस्टरची खासियत आहे. जर तुम्ही ॲडव्हान्टेजेस बघितलात, लार्ज रेजिस्टन्स चेंज विथ द टेम्परेचर, आता मी जस्ट सांगितलं तुम्हाला. आणि डिसएडव्हान्टेजेस जर जर अजून ॲडव्हान्टेजेस बघितलात तर रॅपिड रिस्पॉन्स आहे याचा पण थर्मिस्टरचा. आणि गुड स्टॅबिलिटी याचा आहे. आणि लो कॉस्ट आहे आणि इंटरचेंजेबल आहे. आणि जर डिसएडव्हान्टेजेस बघितलात तर नॉन लिनियर आहे. आणि जर थर्मिस्टर बघितलात तर त्याचं रिलेशनशिप आहे ते नॉन लिनियर आहे. म्हणजे चेंज इन टेम्परेचर आणि चेंज इन रेजिस्टन्स हे जे आहे या दोघांमध्ये नॉन लिनियर संबंध आहे. म्हणजे जर तुम्ही ते RTDमध्ये बघितलात तर चेंज इन टेम्परेचर आणि चेंज इन रेजिस्टन्स हे जे आहे ते दोन्ही लिनियर आहे. हे दोन्हीमध्ये लिनियर रिलेशनशिप आहे. तर आणि जर तुम्ही बघितलात याचे डिसएडव्हान्टेजेस अजून तर याचे ओव्हरहीटिंगचा प्रॉब्लेम होतो. त्यामुळं इनॲक्युरेट रिझल्ट भेटायचे चान्सेस जास्त असतात. आणि याचा रेंज जर बघितला तर तो खूप कमी आहे. कारण लिनियरिटी 100 डिग्री टू 200 डिग्री इतकापर्यंतच याचा रेंज आहे. तर हे झालं थर्मिस्टर आणि तुमचा जो RTD आहे त्याबद्दल. आणि तर तुम्ही बघू शकता, एकच मिनिट, इथं काही थर्मिस्टरचे तुम्ही टाईप तुम्हाला दिलेला आहे. जसं की बीड म्हणा, स्क्वेअर टाईप म्हणा, डिस्क म्हणा, रॉड म्हणा, मेटल प्रोबचे हे जे आहे ते थर्मिस्टरचे टाईप्स आहेत. तर हे झालं थर्मिस्टर आणि RTDबद्दल. तर इथं आपला टेम्परेचर मेजरमेंटचा जो चॅप्टर आहे तो चॅप्टर इथं आपला संपतो. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आपला जो नेक्स्ट चॅप्टर आहे त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.